मी अजित ईश्वर काळे, एमकॉमच्या बॅचमध्ये 2018 मी पासवर्ड झालो. सर्व साहित्य मंडळीने आपापल्या पद्धतीने आपल्या कविता किंवा बऱ्याच मान्यवरांनी आपापल्या चांगल्या प्रकारचं भाषण केलं. खरं सांगायचं म्हणजे मी यापूर्वी केव्हाही स्टेजवर आलेलो नाही, त्यामुळे थोडं घाबरलेलं होत आहे. मी प्रथम स्टेजवर आलो आहे. तर मी एक छोटीशी कथा लिहिलेली मध्यंतरी, की त्या कथेचं नाव आहे मी पाहिलेला देव माणूस. या कथेचं मी या ठिकाणी वाचन करून दावणार आहे. एक 10 ते 15 मिनिटांपूर्वी जे मुळे महाराज होते त्यांनी एक छानसं गाणं सांगितलं होतं, शोधशी मानवा. त्याच कथेला अनुसरून त्याच गाण्याला अनुसरून ही एक छोटीशी मी पाहिलेला देव माणूस आहे 8 ते 9 मिनिटांमध्ये लिहिलेली कथा मी या ठिकाणी सादर करत आहे. मी पाहिलेला देव माणूस. 2020 साली संपूर्ण जगामध्ये कोरोना या रोगाने हाहाकार माजवला होता. त्यावेळी कोरोना या रोगाने आपल्या भारतामध्ये सुद्धा प्रवेश केला होता. कोरोना हा आजार असा होता की त्याची लक्षणे सर्दी, ताप, डोकेदुखी व खोकला इत्यादी क्षुल्लक जरी वाटत होती, तरी पुढे काही दिवसानंतर कोरोना झालेल्या व्यक्तीला श्वास घेण्यासाठी त्रास होत असे व परिणामी त्यामधील काही रुग्णांचा मृत्यू होत असे. या कोरोनाच्या काळामध्ये आपण सर्वांनीच कोरोना काय आहे हे प्रत्यक्ष पाहिलेलं व आपल्यातील काहीने ते अनुभवलेलं आहे. परंतु कोरोनाने एक खूप महत्वाची गोष्ट शिकवली, ती म्हणजे माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म होय. जात, धर्म, गरीब व श्रीमंत या सर्वांना कोरोना या रोगाने एकाच पंक्तीत नेऊन बसवले होते. मी पुण्यामध्ये वारजे मारवाडी या ठिकाणी श्री बालाजी ट्रेडिंग कंपनी या किराणा दुकानामध्ये कामाला आहे. आम्हा सर्व किराणा दुकानदारांना वेळोवेळी सरकारी नियम व सूचनांचे पालन करून त्याचप्रमाणे किराणा दुकान चालू ठेवून व व्यवस्थित नियोजन करून सर्व ग्राहकांना व्यवस्थितरित्या किराणा दिला जात असे. तरी पण लोकांची गर्दी तुफान होती. असो, आता वेळ आली आहे बोलण्याची. मी पाहिलेला देव माणूस. पुण्यामधील वारजे माळवाडी येथील रामनगर परिसरातील रहिवासी पैगंबर शेख ही व्यक्ती कोरोना या रोग याच्या अगोदरपासून आमच्याकडे किराणा भरण्यासाठी महिना दीड महिन्यातून सातत्याने येत असत. त्यामुळे त्यांचे सामाजिक कार्य हे थोडेफार स्वरूपात आम्ही दुकानातील सगळेच जण जाणून होतो. परंतु त्याचा खरा अनुभव आला तो कोरोना काळामध्ये, ज्यावेळी सर्व जग ठप्प झालं होतं. त्यावेळी फक्त जीवनावश्यक वस्तूच मिळत होत्या, परंतु हाताला काम नसल्याने हातामध्ये पैसा येत नव्हता आणि हातामध्ये पैसा न आल्याने पोटाचं खळगे कशा प्रकारे भरायचा हा खूप मोठा प्रश्न लोकांसमोर पडला होता. ज्याप्रमाणे शेळी व मेंढरांचे कळपच कळप आपण जाताना पाहतो, त्याचप्रमाणे शहरातून गावाकडे जाताना लोकांचे कळपच कळप चाललेले पाहावयास मिळत होते. कोण ट्रक मध्ये तर कोण बस मध्ये, कोण मोकळ्या टँकरच्या आतमध्ये तर कोण बंदिस्त मालगाड्यांमध्ये मिळेल त्या वाहनाने व काही जण तर अक्षरशः आधी मानवाप्रमाणे वाटा तुडवत व फटकटी करत शहराकडून गावाकडे चालले होते. अशा वेळी मुस्लिम समाजातील पैगंबर शेख या व्यक्तीने अशा प्रकारचं सामाजिक कार्य केलं आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचा माणूसच पाहिला नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती चालणारा माणूस म्हणजे पैगंबर शेख हे व्यक्ती होय. ज्यावेळी स्वतःच्या घरामध्ये पोटाचं खळगं भरण्यासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू मिळणे सुद्धा कठीण होते, त्या काळामध्ये पैगंबर शेखने सोशल मीडियाच्या सहाय्याने खूप मोठी क्रांती घडवून आणली. सोशल मीडियाचा एक स्वरूपात वापर करून या व्यक्तीने सर्वांना आवाहन केलं की तुम्ही मला ऑनलाईन किंवा रोख किंवा तुम्ही देताल त्या स्वरूपाची मदत करा. आपण हीच मदत गरजू लोकांपर्यंत पोहोचू. ज्या लोकांचं पोटाचं खळगं भरण्यासाठी अन्न नाही, अशा गरजू लोकांना आपण मदत करू, अशा प्रकारचं आव्हान पैगंबर शेख यांनी केलं. पैगंबर शेख आमच्या दुकानामध्ये आले व आमच्या शेठजींना म्हणाले की मला तुमच्या दुकानातून वेळोवेळी मी सांगेल त्यावेळी केव्हा 50, 100, 150 तर केव्हा 200 किराणा मालाच्या किट लागणार आहे.
मित्रांनो, या ठिकाणी किट म्हणजे किराणा दुकानातील साखर, तेल, पोहे, गहू, मसाले, मीठ, माचीस, साबुदाणा, तांदूळ यांसारख्या लागणाऱ्या आणखीन काही वस्तू. अशा ठराविक वस्तूंचे एका कुटुंबासाठी लागणारे सामान म्हणजे एक किट होय. अशा प्रकारचे किट बनवण्याचे आमच्या शेठजींना सांगण्यात आले. आमचे शेठ आणि आम्ही सुद्धा लगेच होकार दिला, कारण त्यावेळी ते आमचं परम कर्तव्यच होतं. ते कर्तव्य बजावणं सर्वांनाच गरजेचं होतं. ज्याप्रमाणे सैनिक देशाच्या सीमेवरती देशाचं संरक्षण करतो, त्याचप्रमाणे देशातील प्रत्येक नागरिकांनी ज्यावेळी देश संकटात असतो त्यावेळी एकमेकांना मदत करणे, एकमेकांना सहाय्य करणे हे पण एक देशप्रेमच आहे. ते प्रत्येकाचं आद्य कर्तव्य असतं. ते प्रत्येकाने पार पाडलं पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही ते पार पाडलं. आम्ही दुकानातील सर्व मुले सरकारी सूचनांचे पालन करून दुकान बंद झाल्यानंतर दुकानाचे शटर खाली घेऊन आतमध्ये जेवण केल्यानंतर हे सर्व किराणा मालाचे किट बांधून ठेवत असे व दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी पैगंबर शेख व त्यांचे सहकारी मित्रमंडळी हे आमच्या दुकानामध्ये गाडी घेऊन येत असे. आम्ही ते सर्व किट ते गाडीमध्ये टाकून देत असे व पुढे पैगंबर व त्याचे सर्व सहकारी मित्रमंडळी वेगवेगळ्या परिसरामध्ये जाऊन गरजूंना ते किराणा मालाचे किट वाटप करत असे. अशा किती गरजू लोकांना कितीतरी हजार किट वाटले असतील याची गिनती पण करू शकत नाही. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे पैगंबर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून किती पैसे आले व किती खर्च झाले याचा ताळेबंद सर्व पुराव्यासहित आपल्या सोशल मीडियावरती सातत्याने टाकत असतात. त्यामुळे सर्व दानशूर लोकांचा पैगंबर शेख मुस्लिम व्यक्ती असून सुद्धा त्यांच्यावरती विश्वास बसला होता. आणि आजकाल समाजामध्ये मुस्लिम म्हटलं की त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. ही खूप मोठी दुर्दैवाची बाब आहे. तेव्हा कोरोना काळामध्ये सर्व आजी व माझे आमदार, खासदार, नगरसेवक, सरपंच, पुढारी लोक हे सारे सर्वच जण म्हणत की मी 20,000 किट वाटल्या, तर कोण म्हणे मी 50,000 किट वाटल्या, तर कोण म्हणे मी 1,00,000 किट वाटल्या. याची जाहिरात वेगवेगळ्या वाहनांवरती, वेगवेगळ्या जागेवरती फ्लेक्स स्वरूपात लावली जात असते. अरे काय चाललंय आपल्या या देशामध्ये? अक्षरशः तुम्ही केलेल्या मदतीची जाहिरात पाहिजे करता. अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. लाजा जनाची नाही पण मनाची तरी लाज काढा ना. यांच्या विषयी बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दही कमी पडतील. कोण हा पैगंबर शेख? हा सामान्य माणूस सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने कोणतीही जाहिरातबाजी न करता आपलं सामाजिक कार्य सातत्याने करतच होता आणि अजूनही सातत्याने वर्तमान काळामध्ये सुद्धा करतच आहे. मित्रांनो, गेल्या 12 वर्षापासून पैगंबर ही व्यक्ती आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी हा उपक्रम राबवत आहे. अक्षरशः राज्यभरातून असंख्य मुस्लिम बांधव या चळवळीमध्ये सामील होत आहेत. मित्रांनो, या चळवळीचा उद्देश म्हणजे समाजामध्ये बकरी ईदला कोण 10,000 तर कोण 20,000 तर कोण 25,000च्या किमतीच्या बकऱ्याचा कुर्बानीसाठी बळी दिला जातो. म्हणजे मुस्लिम समाजामध्ये अशा प्रकारची कुर्बानी दिली जाते. पैगंबर स्वतःच्या समाजाच्या विरोधात जाऊन त्यांना आव्हान केलं की खरंच कुराणामध्ये काय लिहिलं आहे, आपल्यापर्यंत ते कसं चुकीच्या पद्धतीने पोहोचवलं आहे किंवा आपल्याला त्या चुकीच्या पद्धतीने सांगितलं आहे. जर एखाद्या प्राण्याचा बळी देऊन अल्लाह खरोखरच खुश होत असेल तर नाही होणार. असे प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण केले आणि आपण सर्वांनी मिळून बकरी ईदच्या दिवशी दिली जाणारी कुर्बानी ही बकऱ्याचा बळी न देता या बकऱ्याची जी किंमत असेल ती किंमत आर्थिक स्वरूपामध्ये दान करायची. आणि ही सर्व रक्कम संपूर्ण राज्यामध्ये ज्या ठिकाणी मुलांना शिक्षणासाठी पैसे नसतील अशा सर्व मुलांना मदत करणे व ज्या मुलांना शैक्षणिक साहित्य घेणे सुद्धा खूप अवघड आहे, ज्यांच्या आई वडिलांचं हातावरचं पोट आहे, अशा संपूर्ण दुर्गम भागातील मुलांना आर्थिक कुर्बानीतून मिळालेल्या पैशातून मदत केली जाते. मित्रांनो, विचार करा, या व्यक्तीचे विचार किती महान असतील. कुठल्याही अंधश्रद्धांना बळी न पडता स्वतःच्या समाजाच्या विरोधामध्ये जाऊन प्राणी हत्या करू नका. यामुळे आपल्याला आपला अल्लाह प्रसन्न होणार नाही तर कोपिष्ट होईल आणि खरंच ही कुर्बानी आपल्या अल्लापर्यंत पोहोचेल का? तर नाही. त्यासाठी आपण सर्वांनी म्हणजे जे माझ्यासोबत आहे त्या सर्वांनी मिळून येथून पुढे बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी न देता ती आर्थिक स्वरूपात कुर्बानी द्यायची. अशा प्रकारची ही सामाजिक चळवळ पैगंबरने उभी केली. 12 वर्ष म्हणजे एक तप झालं. ही चळवळ चालू आहे, ज्यांचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे असलेली शब्द सामग्री अपुरी पडेल.
मित्रांनो, या व्यक्तीकडे मुस्लिम आहे म्हणून त्याच्याकडे त्या नजरेने पाहू नका, कारण तुम्ही पाहताना या पैगंबरला कोणी एका नजरेने पाहाल तर कोणी दुसऱ्या नजरेने पाहताल, पण प्रत्येकाला पैगंबर ही व्यक्ती वेगवेगळीच दिसणार आहे. परंतु ही व्यक्ती या व्यक्तीकडे तिसऱ्या नजरेने पाहिलं तर तेव्हा तुम्हाला नक्कीच पैगंबर शेख हा देव माणूस असल्याशिवाय राहणार नाही. मला या ठिकाणी दादा पटेल महाविद्यालयाने म्हणजे प्रथमच पहिल्यांदा स्टेजवर बोललेलं, या अगोदर काय केव्हा बोललेलो नाही, प्रथमच बोललेलो आहे. दादा पटेल महाविद्यालयाने संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याबद्दल दादा पटेल महाविद्यालयाचं मनपूर्वक अभिनंदन. आणि याच व्यक्तीने आता धाराशिव आपलं जे आता म्हणजे पुरा आलं सगळं धाराशिव, परांडा, बीड, काष्ट या सर्व भागात या ठिकाणी जाऊन आर्थिक स्वरूपात पुण्यामध्ये सोशल मीडियावरती सर्वांना आव्हान केलं की तुम्ही आर्थिक स्वरूपामध्ये मला मदत करा. आपलं जे सोशल फाउंडेशन आहे त्या सोशल फाउंडेशन वरती, तर त्या व्यक्तीने अक्षरशः या ठिकाणी जाऊन सर्वांना मदत केली. सर्वांना म्हणजे फक्त जे शालेय साहित्य, त्याला कंपास, पेटी, दप्तर, वह्या, पुस्तकं, शाळेचे जेवढे विद्यार्थी त्या सर्वांना मदत केलेली आहे. धन्यवाद. काळे या विद्यार्थ्यांना जो त्याचं चिंतन आहे ते मांडलं आणि ते मांडत असताना सामाजिक बांधिलकीची जाणीव करणारी एक छोटेखानी कथाच त्याने या ठिकाणी सादर केली. या ठिकाणी बराच वेळपासून सर्वच